जे 27 तारखेपासून जे संपवून जाणार आहे आणि त्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी निर्णय घ्यायचा. तर मला तर काही गोष्टी आम्हाला पण माहीत असतात, पण आम्ही कधी त्या शासनापुढे मांडत नाही. काल कलेक्टर साहेबांची मिटिंग झाली, तिथं सुद्धा जगन्नाथ शेट्टीने सांगितलं की साहेब यंदा तुम्ही DAP आणि युरिया तुमच्या मार्फतच विका म्हणे, म्हणजे आम्हाला तकलीफच होणार नाही म्हणे. म्हणजे आपण डायरेक्ट कलेक्टर साहेब बोललो. आणि सेकंड हे पण सांगितलं, जर जास्त तकलीफ व्हायला असेल, FIR व्हायला लागल्या तर आमचे लायसन्स रेडी आहे. आपण ते पण निवेदन दिलं, ते पण ग्रुपवर टाकलं का आमचे लायसन्स रेडी आहे, आम्ही सिलेंडर करू. म्हणजे आपण संघटनेसाठीच काम करतो. संघटना सगळ्यासाठीच आहे. संघटना तुमचीच आहे, संघटना आमची नाही. सर्व मिळून संघटना तयार झाली. तेव्हा मला सर्वांना परत एकदा विनंती, मी वारंवार विनंती केली सगळ्यांच्या ग्रुपवर की अगोदर स्कॅन आणि 21 रुपये का बरं देत नाही आपण. कारण हे लक्षात ठेवा, ही संघटना तशीच आहे. जे 21 रुपये देतील, जे सभासद होतील, त्यांचीच संघटना राहील, लक्षात ठेवा. जे दुरून गंमत पाहणार आणि व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज करणार, टिंगल काय करते संघटना, काय कर संघटना आहे. म्हणूनच आज एकही जिल्ह्यामध्ये अभिमानानं आम्ही सांगू शकतो का आतापर्यंत एकही FIR दाखल करू दिलं नाही. आणि ज्या काय केसेस आहे त्याला बी कसं थंड करता येईल तोच प्रयत्न आमचा चालू आहे आमचा. तेव्हा मी कृपया विनंती करतो की आपल्या या ठिकाणी कृषी अधिकारीसुद्धा कातर साहेब, आमची मीटिंग चालू झालेली आहे आता आम्हाला तुमच्या विरुद्ध बोलायचं आहे. त्याच्यामुळं कृपया आम्ही खूप वेळ तुम्हाला दिलेला आहे. हे बघा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, कारण आज सगळ्यांना लग्नाला जायचं आहे आणि महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते बाजूला न ठेवावे आणि संघटनेचे कार्य काय आहे त्या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी भाषणाने होताना आपण जर मनोगत जर दिले तरी माईक आपल्याला मिळेल. कारण शॉर्टमध्ये बोला, 5 मिनिटात बोला. कारण तुमचं ऐकून घ्यायसाठी आम्ही इथं आलेलो आहे. आम्हाला काही तुम्हाला सांगायचं नाही. तुम्ही वारंवार आमचं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सतत चालू असतं. काल 2 खिरे खाल्ले का अध्यक्ष, मी दिवसभर तसंच राहिलो. सकाळ संध्याकाळ 2 खिरे, ते बी ते आपले याचे होते वायगावचे. तिथं आम्ही याला थांबवलं दौलताबादला. 2 खिऱ्याचे घेतले आणि 2च खिरे सकाळ संध्याकाळ काढले आम्ही. तेव्हा कृपया माऊली धन्यवाद. मी माईक तुमच्या ताब्यातून घेतो. आता सगळ्यात अगोदर जिल्ह्यातून आलेल्या सर्व विक्रेता बंधूंचं कृषी विक्रेता संघटना छत्रपती संभाजीनगरतर्फे आपले स्वागत करतो. मागच्या 2 ते 3 वर्षापासून आपण अडीअडचणीवर मात करण्याकरता प्रयत्न करत आहोत. सरकार दरबारी असो किंवा कंपन्याचे काही कार्य, त्या बाबतीमध्ये आपण कार्य केलेलं आहे. कार्य करीत असताना आम्ही हा कधी विचार केला नाही की पर्टिक्युलर ह्या व्यक्तीचंच काम करायचं किंवा त्याच व्यक्तीचं काम करायचं. आपण जिल्ह्याच्या अडीअडचणी बाबतीमध्ये चर्चा करत आलेलो आहोत. परंतु कधी कधी असं ज्ञात होतं की आपण जे करतो ते चुकीचं नाही. कारण तळागाळातल्या लोकांना ह्या गोष्टी कळतात किंवा नाही कळतात. कळतात तर त्या बाबतीमध्ये काही त्यांचं उत्तर येत नाही. त्याकरता आपल्याला आपली संघटना तळागाळापर्यंत पोहोचणे, तळागाळातला हा सर्व व्यापारी आपला एकत्रित येणे आणि एकत्रित आल्यानंतर आपल्या एकजुटीचं मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्या गोष्टी सविस्तर अशा चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य दरात योग्य पुरवठा व्हावा व जे आपल्याला अलॉकेशन मिळालेलं आहे त्या अलॉकेशनप्रमाणे आपल्या जिल्ह्याला पुरवठा व्हावा याकरता आमच्या संघटनेतर्फे त्यांना मागणी करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज हे सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्या संदर्भात आपल्याला काही समस्या जाणवते का? नाही, तसं काही वाटत नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये मागील 5-6 वर्षापासून 110% पुढं पाऊस पडतोय आणि असं काही वाटत नाही की बा पाऊस कमी पडेल. पाऊस चांगला पडेल, व्यवसाय चांगला होईल आणि शेतकरी समाधानी राहील. काही यावर्षी काही भाववाढीचं सावट आहे का? लिंकिंगच्या प्रश्नामध्ये आम्ही मागच्या 4 वर्षापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत आहे. परंतु आज जसं GDA साहेबांनी, ADO साहेबांनी आणि SO साहेबांनी सांगितलं की काल सचिव साहेबांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये चर्चा करून कंपन्यांना ताकीद देण्यात आलेली आहे की यानंतर जे लिंकिंगचा प्रश्न आहे हा उद्भवायला नको.
आणि मला तरी वाटतं की त्यांच्या ताकीदनुसार येणाऱ्या काळामध्ये लिकिंग हा प्रमाण कमी होईल. तो काळा बाजार रोखण्यासाठी काही प्रयत्न आहे का? 27 तारखेला संपाची हाक दिली, काय मागणी आहे तर तुमची? महाराष्ट्रातील जी आमची मापदा संघटना आहे त्या मापदा संघटनेमार्फत आम्ही 4 मुद्द्यावर तिथे प्रश्न मांडलेले आहे. त्या प्रश्नाच्या सहमतीनेच की हे मुद्दे आहे की 1 नंबर लिकिंगचा आहे, दुसरी गोष्ट सॅम्पल फेल किंवा जे नवीन एक कायदे आहेत साथी ॲप आहे ते साथी ॲप न परवडण्यासारखं किंवा न होणार आहे त्याकरताही आमच्या संघटनेचा विरोध आहे. या 4-5 मुद्द्यावर आम्ही 27 तारखेपासून बेमुदत बंदवर जात आहोत. त्या काय काळा बाजार होतो बियाण्याचा, याच्यावर काही संघटना म्हणून आपलं वचक असणार आहे का? आहे ना, मागे 2-3 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्याला जे बियाणं पाहिजे ते बियाणं आपण इथं आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने आणि व्यापाऱ्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणते विषय हाताळण्यात आता कोणत्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये जे आहे ना की आता आमच्या व्यापाऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या ज्या रूट लेवलला आहेत किंवा इपॉस मशीनचा मुद्दा आहे, लिंकिंगचा मुद्दा आहे आणि व्यवस्थित आपला व्यापार व्हायला पाहिजे आणि कोणालाही त्रास होणार नाही या बाबतीमध्ये काळजी घ्यायची हीच फक्त आमची इन्स्ट्रक्शन असते. संप फक्त संभाजीनगर जिल्ह्यात संप हा पूर्ण महाराष्ट्राचा आहे. आमची मापदा संघटना जी पुण्याची आहे पूर्ण महाराष्ट्राची त्यांच्यामार्फत आम्ही तो संप पुकारलेला आहे. शेतकरी कुठून आले? आज ही पूर्ण जिल्ह्याची आहे, संभाजीनगर जिल्ह्याचे पुरे शेतकरी नाही व्यापाऱ्यांची ही कार्यशाळा आहे. काय आवाहन करणार सर तुम्ही व्यापारी बंधू? नाही, व्यापारी वंदीला तर आम्ही आवाहन केलं, शेतकरी हा आमचा कोण आहे? आत्मा आहे आणि त्याच्या भरोश्यावरच आपले सगळं काही आहे. तर शेतकरी जर अबाधित आहे तर सर्व काही अबाधित आहे. त्याकरता शेतकऱ्यांचं पूर्ण आम्हाला ध्यान ठेवायचं आणि त्यांना व्यवस्थित आपला पुरवठा व्हावा ही आमची भावना असणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.